डायस, फासा, नॉन व्हर्बल रिझनिंग मधला एक महत्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवरची सर्व उदाहरण आपण या 3 मेथडच्या मदतीने सोडवू शकतो. त्यापैकी सर्वात लवकर उत्तर देणारी कॉमन मेथड आपण बघूयात. यमच्या विरुद्ध पृष्ठावर कोण असेल हे आपल्याला शोधायचंय. तर सगळ्यात आधी यम कुठं आहे? यम इथं आहे. यम सोबत कोण आहेत? यन आणि पी आहेत. यम सोबत कोण आहेत? यन आणि पी आहेत. तर यन आणि पी हे अजून दुसरीकडे कुठं आहेत का? तर इथं आहेत यन आणि पी. तर यन आणि पी हे जेव्हा कॉमन असतात तर त्यांच्या सोबतचा जो काही तिसरा पृष्ठ असतो तो एकमेकाच्या विरुद्ध असतो. म्हणजेच यमच्या विरोधामध्ये कोण येईल? क्यू येईल. त्याच पद्धतीनं इथं आपल्याला OQ दिसतंय. इथं OQ दिसतंय, इथं OQ दिसतंय आणि OQच्या सोबत कोण आहे? यल आणि इथं OQच्या सोबत कोण आहे? यन. तर हे OQ कॉमन असताना त्यांच्या सोबतचा जो तिसरा पृष्ठ आहे तो एकमेकाच्या विरोधात असेल आणि यानंतर उरलेले जे काही दोघं असतील ते एकमेकाच्या विरुद्ध असतील. त्याच पद्धतीनं या उदाहरणामध्ये एकच्या विरुद्ध पृष्ठ कोण असेल हे शोधायचंय. मग एक कुठं आहे? तर एक इथं आहे. एक सोबत कोण आहेत? 4 आणि 3 आहेत. तर 4 आणि 3 अजून दुसरीकडे कॉमन आहेत का? आहेत. 4 आणि 3 इथं आहेत. तर 6च्या विरुद्ध 1 असेल किंवा 1च्या विरुद्ध 6 असेल. तर ही पद्धत तुम्हाला समजली असेल तर या प्रश्नाचं उत्तर काही सेकंदातच तुम्हाला कमेंट करायचंय.